आता मिटिओराइड पर्यंत आपल्या स्पेस स्कूटरवर बसून जाऊया, कळलं का? जेट स्पीड ऑन करा. अरे कुणीकडे जातोय? साईडने अटॅक करा. मी याच्यावर चढून याला फोडूनच टाकतो. मिटिओरॉइड वर कोणीतरी आहे. मला कोणीतरी धक्का मारला. अँटी ग्रॅव्हिटी अटॅक, कळलं काय? याला दुरूनच लेझरनी डिस्ट्रॉय करूया. या ब्लास्ट मध्ये आपल्या रॉकेटची वाट लागलीये, कळलं काय? आपापली स्कूटर धरा, नाहीतर अंतराळात हरवू आपण. पोपट हात दे. मित्रांनो, आपल्याला हा प्रॉब्लेम जेवढा मोठा वाटला होता ना, त्यापेक्षाही जास्त मोठा आहे. कसा? हा मिटिओरॉइड अँटी ग्रॅव्हिटी पॉवर यूज करतोय. आपण जिथून अटॅक करतोय नेमकी तिथेच शील्ड तयार होतीये. खूपच हायटेक आणि हुशार मिटिओरॉइड आहे. नाही, हा नक्कीच मानव निर्मित मिटिओरॉइड आहे, जो पृथ्वीच्या दिशेने सोडून दिला गेलाय. म्हणजे ज्याला पृथ्वी नष्ट करायची आहे, तो नक्कीच या मिटिओरॉइडला दुसऱ्या ग्रहावरून कंट्रोल करत असणार, कळलं काय? हो, पण तो नक्की आहे तरी कोण? या अँटी ग्रॅव्हिटी रेज साऊथ वरून येतात. साऊथ वरून म्हणजे बँगलोर वरून की हैदराबाद वरून? अरे म्हणजे अंतरिक्षातून, कळलं काय? हा हो कळलं. तो जो कोणी आहे साऊथ साईडच्या कुठल्या तरी ग्रहावरून सगळं कंट्रोल करतोय. अरे यार, पण कुठून? अंतरात तर अब्जावधी ग्रह आहेत. एकच ग्रह आहे जिथे लाईफ आहे. रिसर्च नुसार एलियन्स आहेत तिथे. अच्छा, म्हणजे एलियन्सच काम आहे तर. पण तिथे पोहोचायला आपल्याला 2 दिवस लागतील आणि रॉकेट तर डिस्ट्रॉय झालंय. चला, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. शांतपणे झोपायचं असेल तर ताबडतोब उठा. टीम एक्स मिटिओरॉइड पासून दूर जात आहे. टीम एक्स कुठल्या संकटात आहे का? चहा सोबत मला आवडते लुसलुशीत चाय. टीम एक्स नक्की झालंय तरी काय? त्या टाळी. एवढ्या टेन्शन मध्ये तुम्हाला शेर सुचतायत? ओ, यांचं तर माहित नाही, पण मला तर खूप टेन्शन आलंय. ओ ओहो. कोणालाही कळत नाहीये की टीम एक्स कुठे जातीये. असं वाटतंय की बहुतेक मिशन फेल झालंय. घाबरट कुठचे? 2 हल्ले फेल काय झाले? घाबरून पळताय? ओय, मला पाठवायला हवा होता. हा पाव किलोचा पंच मारून मिटिओरॉइड फोडला असता. अजूनही जरा जास्तच उडत नाहीये. ए भाऊ, वरच्याने तोंड दिलंय ना, तर याचा अर्थ असा नाही की सतत बोलतच राहावं, कळलं काय? ओ बाबा, तुम्ही गप्प बसणार आहात का मी तुमची बडबड बंद करू? अरे बघू द्या ना टीम एक्स पुढे काय करणार आहे. ओय, हे कुठे चालले? स्पेसशिप सुद्धा तुटलंय. टीम एक्स संकटात आहे.
स्टेटमेंट चेंज करावं लागेल. शांतपणे झोपायचं असेल तर दुसऱ्या ग्रहावर जा, कारण तुम्ही लाईव्ह पाहिलं टीम एक्स मीटिओरॉइडला नष्ट करू शकली नाहीये. इथे ये. मी का चेहरा सुंदर नाहीये, कमीत कमी शुभ तरी बोलत जा. तुझ्या या घाणेरड्या तोंडात वळवळणारी जीभ शांत ठेव, नाहीतर तुझी शेंडी पकडून फाटक नसलेल्या रेल्वे लाईनवर झोपवून टाकीन. सॉरी सॉरी. हा टीम एक्स, मला पकडायला येत आहे का? तुम्हाला माहित नाही का? लंबूला पकडणं कठीणच नाही तर अशक्य आहे. आता तुम्हाला दाखवतो लंबूच्या डोक्याची ताकद. जा माझ्या मुलांनो, जा त्या टीम एक्स ची खिचडी बनवून माझ्याकडे आणा. आता बघतो तुम्ही लंबूला कसे शोधता ते. आपण आता पोहोचणारच आहोत. खूप भूक लागलीये भाऊराया. कदूस, आधी ज्या कामासाठी आलोय ते काम तरी पूर्ण करूया ना. असं दिसतंय आपल्या दिशेने काही स्पेस क्राफ्ट येत आहे. मला वाटतं कोणीतरी खायला पाठवलं असेल. अरे हो, तुझी आजी आहे नाही का अंतराळात, तिनेच पाठवलं असेल. स्पेस लाडू. अरे हे लाडू नाहीयेत. अरे यार, आता हे काय नवीन संकट आहे. अरे यार, हे तर आपल्या मागेच लागलेत. त्यांच्यावर अटॅक करून उडवून टाका, कळलं काय? आलूपुरी, ए आलूपुरी. परत त्याच्यात फायर कोण पडला, तुम्ही कापड काढाय टाका. अरे एवढे इंटुकले पिंटुकले तर पायत, हे सुद्धा कापले तर बॉस चालणार कशी? मी पाय कापायला नाही, कायच कापायला सांगतोय. चहा बनवू का? उचला. अरे उचला नाही बनवा, चहा उचलत नाही बनवतात काय तुम्ही? अरे मला उचला मूर्खानो. हेल्प नकोय मला. सोडलंस का? अरे मी काय करू, बॉसच म्हणाले ना त्यांना मदत नकोय. जर तू माझा पार्टनर नसतास ना तर मी तुझी धुलाई केली असती. चहा बनवू का? माझं म्हणणं नीट ऐका. अंतराळ टीम एक्स मला शोधते. ते कधी आपल्या ग्रहावर पोहोचतील मला पकडण्यासाठी. चहा बनवू का? अरे ते बॉसला पकडायला येत आहेत आणि तू त्यांच्यासाठी चहा बनवणार आहेस काय विचारतो डोकं लावून. नेहमी नुसती बडबड करत असतो, कधीतरी डोक्याचा वापर करत जा. जेव्हा बघावं तेव्हा भांडतच असतं. हेल्प नकोय मला. बॉस, आम्हाला सुद्धा तुमच्या मदतीची गरज नाहीये. माझं म्हणणं कान उघडे ठेवू नाही का? तुमच्या सगळ्या साथीदारांना एकत्र करा आणि टीम एक्स ग्रहावर उतरल्या पकडा त्यांना आणि स्वतःचं डोकं लावू नका. चहा? हा, जाताना एक कप चहा तेवढा बनवून जा. या
सगळं काही फुकट आहे, फुकट. अरे, 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 अरे. या घरावर मिटिओरॉइडचा कोणताही परिणाम होणार नाही हे पहा. आम्ही हे घर विकत घेतो. आता मिटिओरॉइड पासून आम्हाला काहीच धोका नाहीये. हा तोच ग्रह आहे. चला. ते बघा, तिथं काही जण दिसतायत मला. चला तिथं. आम्हाला तुमची हेल्प हवी आहे. अरे कोणालाही मदत मिळणार नाही डोकं लावून. मग डोकं न लावता मदत करा, मी सुद्धा असंच करतो. चहा बनवू का? चहा बनवू का? हो, पण मला चहात जरा दूध जास्त लागतं. हा चालेल, पण पुरी चांगली तळा. हा मला तळणार तू. तुला कशा पायी तळणार? तू काय पुरी आहेस होय? हो, आणि मी आलू. मग तुमच्या आईचं नाव काय आहे? कढई. यानं पाकडून बॉस काड्या घेऊन चला. हे तेच आहेत जे मेटिओराइड उडवायला आले होते. हा? हा? अरे हे तर पळून जात आहेत. पटकन बॉसला खबर करा. बॉस तुम्हीच काहीतरी करा, नाही ते हे लोक मिटिओरॉइडला थांबवतील. वरती या सगळे. चला, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पटापट पकडून काम संपवूया. कळलं काय? अगदी बरोबर. हे सारखे कोणत्या तरी बॉस बद्दल बोलतायत. आपल्याला त्या बॉस पर्यंत पोहोचायलाच हवं, कारण हे सगळं तोच करतोय. तुला कसं माहिती रे भाऊराया? हे सारखं सारखं म्हणतायत की आपण मिटिओराइड थांबवायला आलोय. हो, आपल्याला यांच्या बॉसला शोधून काढावंच लागेल. पण कसं? 2 तासात मिटिओराइड पृथ्वीवर आदळणार आहे. आयडिया. आपण यांच्या समोर हरल्याचं नाटक करू, म्हणजे हे आपल्याला पकडून त्यांच्या बॉस कडे घेऊन जातील.